जय भवानी, जय शिवाजी. आज आपण गोष्ट करणार आहोत अशा एका राजाची, ज्याने फक्त इतिहास घडवला नाही, त्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. जरा विचार करा, एक असा काळ जेव्हा सगळीकडे परकीय सत्तेचा आणि अन्यायाचा अंधार पसरला होता. लोकांच्या मनात भीती होती. आणि अशातच सह्याद्रीच्या कुशीतून एक आवाज घुमला. एक शब्द, स्वराज्य. तर मग हा प्रवास सुरू कसा झाला? कुठून आली ही प्रेरणा? चला जरा जवळून पाहूया. ही गोष्ट सुरू होते 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर. त्यांच्या जडणघडणीत दोन लोकांचा खूप मोठा वाटा होता. एकीकडे होत्या त्यांच्या आई राजमाता जिजाऊ, ज्यांनी लहानपणापासूनच त्यांना न्यायाच्या आणि स्वाभिमानाच्या कथा सांगून त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं. आणि दुसरीकडे होते त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव, ज्यांनी त्यांना राज्यकारभार आणि युद्धनीतीमध्ये पारंगत केलं. याच पायावर तर स्वराज्याची भव्य इमारत उभी राहिली. पण नुसतं स्वप्न बघून भागत नाही, बरोबर? ते सत्यात उतरवण्यासाठी एक ठिणगी पडावी लागते. आणि ती ठिणगी कशी पडली ते पाहूया. आपण स्वराज्य स्वराज्य म्हणतो, पण हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर स्वतःचं राज्य, जिथे कोणा परक्याची सत्ता नाही, जिथे निर्णय आपले असतील, आपल्या लोकांच्या भल्यासाठी. हा फक्त एक शब्द नव्हता, तर गुलामीच्या अंधारात पेटलेली एक मशाल होती. आणि या मशालीने पहिला प्रकाश टाकला 1645 साली, जेव्हा महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हे स्वराज्याचं पहिलं विजयी पाऊल होतं. आणि मग काय, राजगड, पुरंदर, एकामागून एक किल्ले स्वराज्यात सामील होत गेले. यासाठी त्यांनी एक अशी पद्धत वापरली जी त्या काळात कुणी विचारही केला नव्हता. गनिमी कावा, म्हणजे शत्रू काही समजायच्या आत विजेच्या वेगाने हल्ला करून परत फिरायचं. पण अर्थातच एवढं मोठं स्वप्न साकार करणं सोपं नव्हतं. समोर आव्हानं होती, मोठमोठ्या सत्तांची. आणि मग आला तो दिवस, 1659 सालचा, प्रतापगडाच्या पायथ्याशी. आदिलशाहीचा अवाढ्य सरदार अफजल खान स्वराज्य संपवण्याची शपथ घेऊन आला होता. भेटीच्या वेळी त्याने दगा करायचा प्रयत्न केला, पण आपले महाराज त्याच्या एक पाऊल पुढे होते. खानाने मिठी मारताच महाराजांनी आपल्या लपवलेल्या वाघणक्यांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला. हा फक्त एका शत्रूचा अंत नव्हता, तर हा होता स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा बुलंद आवाज. अफजल खानाचा वध तर फक्त सुरुवात होती. यानंतर 1663 साली महाराजांनी अजून एक धाडसी पाऊल उचललं. थेट पुण्याच्या लाल महालात घुसून, जिथे शाहिस्तेखान लाखो सैनिकांच्या पहाऱ्यात होता, तिथे रात्रीचा हल्ला केला आणि त्याची बोटं कापली. या घटनेने तर बलाढ्य मुघल सत्तेचा पायाच हादरला. पण महाराजांची ओळख फक्त शौर्याने नाही, तर त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेने सुद्धा आहे. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात झालेला अपमान आणि त्यानंतर आग्र्यामध्ये नजरकैद. सगळीकडून शत्रूने वेढलेलं. सुटकेची कोणतीही आशा दिसत नव्हती. परिस्थिती एकदम हाताबाहेर गेली होती. आता प्रश्न हा होता की मृत्यू समोर दिसत असताना एक राजा एका बलाढ्य सम्राटाच्या तावडीतून कसा सुटणार? उत्तर होतं एका साध्या पण अत्यंत हुशार योजनेत. फळ्यांच्या टोपल्या. रोजच्या रोज मिठाईच्या, फळांच्या मोठ्या पेट्या बाहेर जाऊ लागल्या. पहारेकऱ्यांसाठी हे रोजचंच झालं होतं. आणि मग एके दिवशी याच पेट्यांमधून महाराज आणि शंभूराजे बाहेर पडले, कोणालाही थांगपत्ता न लागता. ही होती बुद्धीची ताकद. आग्र्यातून सुटका, आणि त्यानंतर आला तो ऐतिहासिक क्षण, ज्या क्षणासाठी हजारो मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं होतं. तो क्षण होता राज्याभिषेकाचा. तारीख होती 6 जून 1674 आणि ठिकाण होतं स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड. इथे एका सार्वभौम राज्याचं स्वप्न सत्यात उतरत होतं. याच दिवशी महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली. रयतीचा राजा आता अधिकृतपणे छत्रपती झाला होता. आणि यासोबतच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. हे फक्त एक राज्य नव्हतं, तर एका नव्या विचाराची, एका नव्या युगाची सुरुवात होती. पण महाराजांचं मोठेपण फक्त लढाईच्या मैदानात नव्हतं. ते एक उत्तम प्रशासक सुद्धा होते. त्यांच्या राज्यात कारभार कसा चालायचा, तर त्यासाठी होतं अष्टप्रधान मंडळ, म्हणजे 8 मंत्र्यांची एक हुशार टीम. न्याय सगळ्यांसाठी समान होता, स्त्रियांचा आदर केला जायचा आणि सर्व धर्मांना समान वागणूक दिली जायची. आणि एक गोष्ट
जी खूपच पुढे जाऊन विचार करणारी होती, ती म्हणजे आरमार. त्यांनी ओळखलं होतं की खरा धोका समुद्रावरून आहे आणि त्यासाठी त्यांनी भारताचं पहिलं सुसज्ज नौदल उभं केलं. म्हणूनच तर त्यांना रयतेचा राजा म्हणतात. म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त इतिहासाचे एक पान नाहीये, ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत. स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी पेटवलेली स्वराज्याची मशाल आजही आपल्या सगळ्यांच्या मनात तेवत आहे. आपल्या इतिहासात महाराजांसारख्या अनेक महान व्यक्तिमत्वांच्या कथा आहेत. त्या सगळ्या जाणून घेण्यासाठी आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.